नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, इंडियाची लोकं ना अर्ध्याच्या वरती जास्ती तर मला वाटतं की व्हेज जर असतील तर नक्की व्हेजमध्ये दाल तडका मागवतील। दाल तडका असं रेसिपी आहे जी सर्वांनाच खूप आवडते आणि जास्त करून रेस्टॉरंटमध्ये तरी दाल तडकाच ऑर्डर केलं जातं। तर मंडळी, रेस्टॉरंटमध्ये तरी आपण दाल तडका ऑर्डर केलं की सहज 150-200 रुपये आपले दाल तडकासाठी जातात। मग आता समजा जर आपण घरच्या घरी दाल तडका बनवली रेस्टॉरंट स्टाईल तर अगदी मन भरून खाल, तेही कमी साहित्यामध्ये। तर आता यासाठी काय लागणार म्हटलात तर सर्वात महत्त्वाचं तुमची वेळ। तर आता चला मग सुरुवात करूया, कशी बनवायची सांगते। तर सर्वात पहिल्यांदा आपण इकडे घेतलेली आहे तुरीची डाळ 1 वाटी आणि त्यानंतर हरभऱ्याची डाळ 1 वाटी आणि दोन्हीही मी 2 तास भिजत ठेवले होते। आणि त्यानंतर मग 1 चमचा इतकं मसूर डाळ घेतले आणि 1 चमचा इतकं आपण मूग डाळ घेतलेली आहे। मूग डाळ आणि मसूर डाळ मात्र भिजायला टाईम लागत नाही, ते लगेचच शिजतात आणि कुकरमध्ये घातलात की जास्तच लवकर शिजतात। तर चला मग आता जी आपण तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ भिजत ठेवली होती ती कुकरमध्ये घालूयात। पण डाळ जी आहे ती 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवायची बरं का। त्यानंतर मग यामध्ये घालायच्या बाकीच्या 2 डाळी, म्हणजेच मसूर डाळ आणि मुगाची डाळ। त्यानंतर मग आपण इकडे 2 वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि चिमूटभर अशी हळदसुद्धा घालायची। आणि अगदी जास्त छान चव येण्यासाठी मात्र 1 तेजपत्ता, 1 वेलदोडा आणि 2 लवंग घालायचे आणि अर्धा चमचा इतकं तूप घालायचं। तर हे साहित्य घालून जर तुम्ही डाळ शिजायला ठेवला ना की अगदी मस्त चव येतेच। रेस्टॉरंट स्टाईल अशीच बनवतात दाल तडका। तर रेस्टॉरंटमध्ये सुद्धा अशा पद्धतीने सर्वात पहिल्यांदा शिजण्यासाठी इकडे पदार्थ घालतात। तर आता मी इकडे अगदी 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। थोडं जास्त शिजवायचं म्हणजे चांगली अशी बारीक आपली डाळ होते। तर आता मी गॅसचं फ्लेम मोठं करून 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघितलातच। आता आपण काय करूयात, एका पॅनमध्ये ना 1 चमचा इतकं तेल घातलं आणि 1 चमचा इतकं तूप घातलं आणि त्यानंतर मग इकडे आपण 1 चमचा जिरं घातलं आणि 1 चमचा इतकं धने जे आहेत ते अगदी रबरबीत बारीक करून घेतले आणि मग त्यानंतर पातेल्यामध्ये घातलं। तर आता हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मग यामध्ये आपण घालायची लाल मिरची, लाल सुकी मिरची घालायची आणि त्यानंतर मग इथे आपण 1 मोठा कांदा चिरलेला, बारीक बारीक चिरलेला कांदा घालायचा। तर कांदा जो आहे तो चांगला परतून घ्यायचा, सोनेरी रंग आला पाहिजे कांद्याला, असा शिजवायचा कांदा। आणि त्यानंतरच मग यामध्ये टॅमॅटो घालायचा। तर 1 टॅमॅटो मी इथं घातले आणि नेमकं टॅमॅटो घालताना ना व्हिडिओ ऑन करायचं विसरले, त्यामुळे टॅमॅटो तुम्हाला घालताना नाही दिसला तरी इकडे शिजताना मात्र दिसतच आहे। तर आता 1 टॅमॅटो घालून छान आपण त्याला परत शिजवून घ्यायचं 2-3 मिनटं आणि त्यानंतर मग आलं लसूणची पेस्ट घालायची। हवं असल्यास आलं आणि लसूण जे आहे बारीक बारीक चिरूनसुद्धा घालू शकता। 1 चमचा इतकं हिरवी मिरची घातली आणि परत आता आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर मंडळी, दाल तडका ना सगळेच खातात, पण बनवायची प्रत्येकाची पद्धतसुद्धा सगळ्यांची वेगवेगळी असते। तर जर तुम्ही अशा पद्धतीने एकदा केलात ना की तुम्हाला नक्की आवडेल। तर घरी मी सांगते एकदा करूनच बघा। तर आता चांगले आपले कांदा टॅमॅटो वगैरे शिजले की मग त्यामध्ये सुखे मसाले घालायचे, चवीपुरतं मीठ घालायचं, चिमूटभर हळद घालायची, 1 चमचा धनेपूड घालायचं, लाल मिरची पूड 1 चमचा घालायचं आणि परत मग हे सगळे मसाले जे आहेत चांगले शिजवून घ्यायचे। आणि ते चांगले शिजण्यासाठी यामध्ये आपण 2 चमचे पाणी घातलं आणि पाणी घालून ना परत याला 2-3 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं। गॅसचं फ्लेम लक्षात असू दे, बारीकच असलं पाहिजे। आणि त्यानंतर मग आपण जी डाळ शिजवून घेतलेली होती ती घालायची। तर इकडे तुम्ही बघत आहात डाळ आपली छान शिजलेली आहे आणि जी आपण यामध्ये मुगाची डाळ घातलं ना त्याने ना आपली डाळ जी आहे चांगली अशी दाटसर होते। तर आता काय करायचं, चांगलं हे मिक्स करून घ्यायचं सगळं साहित्य आणि त्यानंतर मग तडक्याची सुरुवात करायची। तर तडका लावण्यासाठी सर्वात पहिल्यांदा गॅस ऑन करून एक चांगली पळी घ्यायची मोठी, किंवा तुम्ही एक छोटंसं पातेलंसुद्धा घेतलात तरी चालेल। तर यामध्ये ना आपण चांगले 2 चमचे तूप घालायचं, तुपाने सुद्धा टेस्ट अगदी मस्त लागते। आणि तूप जरा गरम झालं की मग त्यानंतर 1 चमचा इतकं जिरं घालायचं आणि लसूण इकडे मी बारीक बारीक चिरलेले 1 चमचा घातलेले आहे आणि त्यानंतर मग यामध्ये आपली घालायची सुकी लाल मिरची। सुकी लाल मिरची घालून परत याला थोडंसं मिक्स करायचं आणि मग त्यानंतर गॅस बंद करून
लाल मिरची पूड जी आहे 1 चमचा घालायचं. वरून लाल मिरची पूड घातलात ना की कलरसुद्धा आपल्या दाल तडक्याला अगदी लालसर असा मस्त येतो. तर आता हे सगळं आपण आता साहित्य जे आहे या दाल तडका हे आपण आता डाळीवरती घालूयात. म्हणजेच आपण जी डाळ शिजवून घेतली होती पातेल्यामध्ये त्यावरती घालूयात. तर आता मस्त असा दाल तडकासुद्धा आपला लागलेला आहे. आता याला चांगलं मिक्स करूया आणि मग याला गार्निशिंगसाठी मस्त असं कोथिंबीर घालूया आणि हिरवी मिरचीसुद्धा घालूयात. तर मंडळी, जर समजा घरच्या घरी जर आपण इतकी चविष्ट डाळ बनवत आहोत ना तर रेस्टॉरंटला जायची काय गरज आहे. म्हणजे कसं कधीतरी एकदा जावा, पण जर तुम्हाला मन वाटलं की खायचं तर घरी पण करून खा ना. इतकंच काय तुमचा वेळ लागतो, पण घरी मात्र अगदी निवांत आपण मस्त भरपूर मन भरून दाल तडका खाऊ शकतो आणि चव मात्र अगदी छानच लागते. तर आता दाल तडका म्हटलं की जिरा राईस आला किंवा तुम्ही साधा राईससुद्धा घेऊ शकता. सोबत कांदा लिंबू वगैरे ठेवायचा आणि मस्त प्लेट सजवून ना खायला बसायचं. तर मंडळी, तुम्हाला आवडली का आजची दाल तडका रेसिपी? तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त आवडली तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा.